तर नमस्कार मंडळी, मी रोहित खांडेकर वेड भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी, आज आहे आपल्या गणेशोत्सवाचा 4था दिवस आणि सकाळी वगैरे पूजा वगैरे करून झाले आणि आता म्हटलं थोडासा पाऊस थांबलाय तर थोडा बाहेर फिरून येऊया। तर आता आपण चाललो वाशीमध्ये प्रशांतच्या घरी। आता आहे आपल्या घराच्या खालतीच, सो पटापट निघूया, बघूया काय आहे आजचं वातावरण आणि काय चाललं त्याच्याकडे। कर्मानी आला रे, ओय उठ, सुप्रभात मित्रांनो। काम करून दमलाय पण आलाय गणपतीसाठी। चाकरमानाला उठवलंय आणि त्याच्या आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। हे प्रसादचं नवीन घर, जुनं घर म्हणजे मोठं घर, आणि हे त्याचं सेपरेट घर। चलो तर मंडळी, आपण जाणार होतो वाशीमध्ये, पण प्रशांत काही घरी नाही, म्हणून आपण प्रसाद परत सोबत थोडा टाईम घालवला। त्याच्या गणपतीचे थोडेसे शॉट काढले आणि मग परत घरी आलो, कारण गणपती बाप्पाचं नैवेद्य दाखवायचं आहे। कारण बाबा पण नाही आहेत घरी, बाहेर गेलेत, मग ते दाखवूया। आणि आज आपल्या वाडीमध्ये नवीन बँजो पथक तयार करतोय, बघूया आता त्याची तयारी तिकडे चालली आहे ऑलरेडी। आपण थोडंसं लेट होणार आहोत, सो पटापट जाऊया, नैवेद्य दाखवूया आणि मग त्यांना जॉईन करूया। तर हे आहे माझ्या घराचं मुख्य प्रवेशद्वार बोलू शकता, कोकणातला बेडा। तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट्स करून सांगा। याच्यामुळे काय होतं की एखादं प्राणी पार करून येऊ नये, नॉर्मली येतात पण एक भीतीसाठी असं पप्पांनी तयार केलेलं आहे। इकडे आहे ही चवई, भरपूर ठिकाणी लावले। त्याच्यानंतर इकडे बघाल ही आहे चहापत्ती, जी आपण चहामध्ये नॉर्मली वापरतो, ज्याने एक चहाला वेगळी टेस्ट येते। तसेच इकडे फणस, इकडे जास्वंदी, अशी खूप सारी झाडे लावलेत। इकडे आहे नारळ, हे लिंब, हे आपलं घर। तर हा पूर्ण परिसर बघू शकता, या साईडला पूर्ण कळमाची झाड आहेत, हा बेल आहे, पप्पांनी सगळं लावून ठेवलं आहे। तिकडे आहे आपलं चिक्कूचं झाड, ही परत एक नारळ, तो काजू, या साईडला पण अजून 2-3 झाडं लावलेत आणि ही पूर्ण मळी कलमाने भरले। त्याच्यासोबतच वरच्या मळीमध्ये बघाल तर सेम हे इथे कलम आहे आणि ते तिकडे लावले ती हळद आहे। ही आता थोडी मोठी झाली तर मग ते खतून वगैरे काढणार पाऊस संपल्यानंतर। आणि बाकी सगळे काजू आहेत, साग आहेत, अशी सगळी झाडं लावलेत। परत हे एक तिरडा, रानटी तिरडा, त्याला हे पिंक कलरची फुलं येतात। तर मंडळी, अशा प्रकारची भरपूर प्रकारची फुलझाडं, फळझाडं आणि इतर औषधी वनस्पती देखील आहेत। तर अशा प्रकारचा परिसर आहे माझ्या घराच्या आसपास आणि पूर्ण वनराईसारखंच आहे। माझ्या आजोबांपासून, पप्पांपासून आता मी, अशी आम्ही 3 पिढींमध्ये ही झाडं लावत आलो आहे। त्यामध्ये कलमाची झाडं खूप आहेत, पण त्यातली लागतात थोडीच, आणि अशाच प्रकारची नारळाची झाडे देखील आहेत।
ती पण नारळाचा यातला एकाच दुसरा लागते, बाकी तर आहेत तशीच अजून लागतील. चला नैवेद्य दाखवून झालं आणि आता आपण आलो आपल्या वाडीत. इकडे अनिकेत, हा आपला प्रमोद दादा कांदिवलीचा राजा. बघूया अजून कोण कोण आहेत घरी, कारण बहुतेक सगळे गेलेत बाहेर. आता वाजवायला कोण आहे बघू. ते दाखव काय आणलंयस. हा बाकी कुठे गेले. अरे नवीन काहीतरी शोध लावलाय. त्याने काय पाडायचं. कोणाचा डोळा फोडतोय रे. हा कुठे दादा कुठे गेला. कुठे आहे. कुठला म्हणू दादा. खाली स्टॉपवर. मग सगळे घराच्या बाहेर आहेत. आम्ही तिघे झालो ठोंब्यासारखे. बघूया. हा ना पाऊस पण कमी आहे सध्या. आम्ही बसलो होतो वाट बघत, पण आता पियानो वाजवायला लागलाय मंदिराच्या इथे. बघूया कोण वाजवतंय. तू काय वाजवणार. मी पियानो वाजवणार. तू पियानो वाजवणार आणि की तू ड्रम ताशा. सगळं नवीन मंडळ. चला तेजात झोरे पेटले वाटतं. त्या पावसानं सगळे वाटोळ लावून टाकलं. नुसता चिखल चालायचा कंटाळा. घरी कोण राहत नसलं ना की असं बंद आहे घरं. ही सगळी बंद आहेत घरं. हे चालू आहे पण हे मे महिन्यातून वगैरे येतं. इकडे आपलं साईबाबांचं मंदिर. तिथे सध्या पोरं आलेत सगळी. चलो भांडी सगळं सेट आहे का. वा भांडी घेऊन या रे प्रमोद भाई. क्या बोलता भाई. चला रिक्षा घेऊन भांडी आणायला. जवळ पण रिक्षा लागते आम्हाला. बस अनिकेत. एवढंच. बट असं केलं आहे की हा स्पीकर आणलाय चार्जिंगवाला. चार्जिंग पण आहे आणि प्लस पॉवर सप्लाय पण मिरवणुकी आपलं विसर्जनला बघायला लागेल की काय कसं वाजवता येईल. कारण ह्याला पण पॉवर लागणार आहे आणि याला पण जुगाड करावं लागेल. जुगाड आता हा काय अबे ह्याच्यात ऑक्सफोर्ड. आणि काय करणार आहे. चला भांडी आलेत. हा डायरेक्ट बंद करतोय. येऊ दे. बँजो पथक आलेला आहे आपलं. ढोल पथक. एकच आणलायस. लावायला लागणार. पाना संपलं. चला हा पहिलं प्रमोद आपण लालबागचा वाजूया. कुठला वाजूया. नाशिकचा. भाई ढिंचाकडी. इकडे आगमन झालं आपल्या मण्या भाऊचं.
पाठवून बा पाठवून. मायला बघ गडबड बघ त्याची. चला थोडीशी प्रॅक्टिस करून झाले आणि आता पावसाचं आगमन झालंय. आता निघूया घरी. कुठे जायचं? धरणावरती. चलो. मंडळी अशा प्रकारे वाजप करून झालंय. आता बँड बाजा पथक शिकतात सगळी पोरं. बघूया कसं होते. विसर्जनापुरतं वाजवलं तरी बस झालं. अजून शिकेल तो, नवीन आहे. आणि आता सगळ्यांचा प्लॅन ठरलाय की जायचं धरणावरती. बघूया, पाऊस पण भरपूर आला. चला सगळे जमलेत आता. एवढे सगळे बसतील का माहिती नाही, बाईक कमी आहेत.
बाईक काढायची अरे बाईक आमच्या मैदान आमच्या इस्माईल आहे आणि आरेमध्ये हॉस्टेल आहे. काय म्हणतोय सोबल्या? टर्फ काहीतरी करतोय ना म्हणून म्हटलं काय टर्फ बनवा रे क्रिकेट खेळूया. चला इकडून आलाय जिथं आता येत नाही तर कशाला घेतो रे? चालू नाही होते गाडी. काय बोलतो? हे काय आणि इकडे सौरभ काढतोय. चलो हे सगळे चाललेत बाईकने, मी चाललोय चालत खालपर्यंत कारण गाडीची कंडिशन थोडी बेकार आहे. मी येतो खाली. चलो इकडे आपल्या मण्याची गुरं आहेत. बघतात सगळी माझ्या रागान काय नवीन. जाऊ दे जाऊ दे. अजून खाली आहे काय? हा तर बेकार सीन आहे बाई. मला वाटलं मारत नाही नॉर्मली, पण हे कसे येतात काय डायरेक्ट धाव येतो अंगावरती. अजूनही पुरला खालती. डेंजर आहे. आणि आताच्या याच्यामध्ये कोणाकडे जास्त गुरं नाहीत आणि आमच्या वाडीत तर फक्त विजया का म्हणजे मणीचे पप्पा आणि ऐक बघा पाडा काय करतोय काय माहिती. जा 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 पाठून पाठून येतोय भाई. बेकार बेकार सीन आहे. काय करतोय काय माहिती. गेला 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 गेला. एवढी फाटली नव्हती माझी कधी, पहिल्यांदाच. आपलं धरण आहे एक्झॅक्टली इकडे समोर दिसतंय का तुम्हाला? त्या साईडला जायचंय. चला पटापट जाऊया खालती. हे थांबले त्या गुरांच्या नादात मला मागे राहायला लागलं. काय म्हणे तुझा बैल आहे मेल्या. इच्छा गावात तो छोटा पाडा तो पाडा वरतून तो मोठा पण हे भाई सुसाट पाठवून येतात. भाई तुम टोकत पळालो. ए हेवी ड्रायव्हर चल चल लवकर यायचंय. लायसन कॅन्सल तुझा निघेत. ओ हो शिकला शिकला शिकला. हा डगमग डगमग डगमग. हळूहळू ब्रेक आहे काय बघ भाई. ड्रोन आणलाय का? सोमवारी आम्ही परत येऊ शकतो. कमी पोर आहेत आमच्याकडे आता. अच्छा हो अजून 7 पोरं येणार. अजून आपली बाकी आहेत मंडळी. ते आल्यानंतर आपण आणि इकडे गाडी घेऊन जाऊ शकत नाही. असं केलंय इकडून जायला. आपलं काही येणं जाणं चालूच असतं पावसातून. आपली मंडळी यायचे येतील उद्या सगळे सुट्टीची वांदे. तर मंडळी धरणावरती यायचं असं कारण नसतं, पण म्हणजे कधीही गावी आलो तरी हा प्लेसला व्हिजिट केल्याशिवाय जात नाही. इकडे आल्यावर जे समाधान मिळतं ना नेक्स्ट लेवल आहे. भले ते पावसातून या किंवा उन्हाळ्यातून या. उन्हाळ्यातून तर खालच्या धबधब्याला पाणी असतं आणि तिथे मासे पकडायला तर येतोच आणि प्लस पोहायला पण येतो. आणि पावसाळ्यातून हे सगळं सह्याद्रीचं खोरं बघायला येतो. कारण इकडचं सौंदर्य इतकं आहे ना लाजवाब, तुम्ही बघालच. तर आमच्या धरणावरती आल्यानंतर हा जो स्पॉट आहे हे आहे पाणी कालव्याला सोडण्याचं मशीन.
इथून खालती टनल आहे, याच्या खालती बरोबर तिथून दरवाजा आहे. दरवाजा म्हणजे एक मशीन टाईप आहे, ते गोल गोल फिरवलं कारण पाणी दरवाजा उघडतो. आणि या साईडला हा जो कॅनल बनवला आहे, म्हणजे आमच्याकडे काळवा बोलतात, या साईडचा हा बघा, हा इथून पाणी पास होऊन पूर्ण माझं घर आहे त्या घराच्या पासून पूर्ण असं कुळेगाव कव्हर होतो. तर असं हे जुन्या काळात नियोजन करून ठेवलं आहे. तो कालवा वर्षाने वर्ष कधी ना कधी साफ केला जातो उन्हाळ्यातून आणि मग ते पाणी शेतीसाठी किंवा इतर कामासाठी वापरलं जाते. लास्ट टोकापर्यंत एक विहिरी असतील तर त्या विहिरींना पण पाणी उन्हाळ्यात पण बरोबर राहतं या पाण्यामुळं. असं आहे, तर एक फायदेशीर कालव्याचा उपयोग आहे आपल्या इकडे. या साईडला मंदिर बघता येते, हे देवशेतवाडीचं मंदिर, आई जुगाई मातेचं मंदिर. आणि इथे आपण गणपती विसर्जन करायला येतो. पाणी खूप आहे कारण कंटिन्युअसली पाऊस पडतोय. आता पण पाऊस आलाय आणि हा निसर्ग कसा वाटतोय, आहे ना मजा. ही पावसातूनच बघायला भेटतं. हे पूर्ण सह्याद्रीचं खोरं आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की काय एक्झॅक्टली होतं आणि काय आता झालंय. तर म्हणजे पावसाळ्यातून इकडे खूप सारे लोक येत जातात कारण गणपती उत्सव आहे आणि त्यातून मग साखरवणी सगळा जो या गावात पंचक्रोशीतला आहे तो इकडे व्हिजिट देत असतो कारण हा प्लेस पावसातून बघण्यासारखा असतो. तर आपली मंडळी सगळी पोचली इथे मेन स्पॉटला. इथून 2 दरवाजे पडतात धबधब्याचे. आपल्या फोटोशूट चालू झालंय. म्हणे तुझा काय एकत्र. हा इकडचा एक दरवाजा आणि त्या साईडला दरवाजा आहे आणि इकडून हे ओव्हरफ्लो झालं की मग हे असं पाणी पूर्ण खाली जातं. आणि त्या साईडला आहे मेन स्पॉट धबधबा. तर अशा प्रकारचं हे बनवलं स्ट्रक्चर. आणि पावसातून इकडे नाही उतरू शकत पण ऐन वेळेला इकडे मासे पकडायला येतात. क्या भाई कुछ डांस हो जाए. बैक बैक मैंने बैक ओ हो. सगळे मस्त भिजत चालले. त्या स्पॉटवरून आता आलोय मेन स्पॉटला. इथे पण फोटोशूट चाललंय. इकडे बघा काय चाललंय. आओ सह्याद्री मुझे मिल जाओ. तर मंडळी हा जो मगाशी बोललो तुम्हाला की ह्या धरणाचा पण एक इतिहास आहे. तर पहिली इकडे सुरुवातीला या साईडला आमचं पण घर होतं. ही जी बॉर्डर आहे इकडे घर होतं. इकडे आमची जुनी घरं होती. त्यानंतर मग तो एक टर्न आहे त्या साईडला. त्या साईडून ॲक्च्युली ब्लर होते. त्या साईडून पण एक मंदिर आहे, बाजीभाऊ देवाचं मंदिर आहे किंजळ्यातलं. आणि मग इकडे वरती फणसोळे गाव, फणसोळे देवळे ही इथे शेळकेवाडी अशी खोऱ्यात बसलेली गावं आहेत. आणि त्याच्या मधोमध्ये आहे धरण. आता पाऊस बऱ्यापैकी गेलाय आणि त्याच्यामुळे क्लिअर दिसतंय पण क्लाउड अजून आहेत. पूर्ण सह्याद्री त्याच्यामध्ये गेलाय. अरे ते बघ वाफ झाली त्याच्यावर. असं वायफर फिरव नाही, हातात नको रे, हातात घेतलंय त्याला मी. तर मंडळी अशा प्रकारे संध्याकाळी 6 वाजलेत आणि आता सगळे निघाले आरतीला. आमच्या घरापासून स्टार्ट होतं. बाकी सगळी मंडळी पुढे गेलीत. निदेश नॉर्मली आरतीला आम्ही 7 वाजता सुरुवात करतो पण आज लवकर केले कारण आज 2 भजनं आहेत. एक आपल्या वाडीमध्ये आणि एक साळीवाडीमध्ये. सो त्याच्यासाठी लवकर सुरू केलं आहे. आणि हा भजनाला येत नाही. काय हड काय बोलतो रे. त्याचा भाऊ येतो अर्जुन. मला का नाही येत अर्जुन. काय तुझं नाव निदेश. आरतीसाठी काय येतो भजनासाठी का नाही येत बोल ना. आरती सगळे झाले आणि आता आम्ही भजनामध्ये इकडे सगळे बसलेत. भजन आहे राहुलच्या घरी. चिली पिले आले टी शर्ट घालून. हा इकडे अर्जुन.
तर आता भजन झालंय आणि भजनानंतर नाश्त्यामध्ये काय रे वडे 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 सांबार चटणी वडे चटणी काय आहे काकी द्या द्या स्वतः ताव मारताना सगळे तर मंडळी अशा प्रकारे रावकाकांच्या घरी भजन झालं आणि त्यानंतर आता आपण आलो साळवीवाडीमध्ये प्रसादच्या घरी विराजमान झाली गणपती बाप्पाची मूर्ती. आपण दुपारी आलो होतो इथे आणि आता संध्याकाळी भजनसाठी आलोय. चला डबल वादक आले आपल्याला आणि या साईडला आले उमाबा. मंडळी अशा प्रकारे भजन संपलंय आणि रात्रीच्या आता वाजले साधारण 12:30. चला